तर नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो या व्हिडिओमध्ये रायडिंग शूजचा रिव्ह्यू. ॲक्च्युली रायडिंग शूज आपण बघत होतो आणि रायडिंग शूज बघताना सर्वात मोठा क्वेश्चन होता बजेट. कारण की रायडिंग गिअर घेताना जेव्हा आपण स्टार्ट करतो तर काही गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह वाटतात. तर जर आपलं बजेट होतं 5,000, तर तुमचं पण बजेट 5,000 किंवा त्याच्या खाली असेल तर हे काही शूज आहे तुम्ही कन्सिडर करू शकतात. हा रायडरचा शूज आहे. बघू शकता रायडा मोटरसायकल रायडिंग बूट्स. तर याचा आपण एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करतोय. तर पहिले तुम्हाला दाखवतो की लुक कसा आहे शूजचा. तर एक असा लुक येतो रायडिंग शूजचा. त्याला 2 झिप आहेत. या 2 झिपमुळे शूज वेअर करायला आणि काढायला थोडं इझी होतं इथून. आणि एकदा तुम्ही घातला की नंतर परत झिप करून इथे ॲडजस्टमेंट आहे साईजची, ती ॲडजस्टमेंट करू शकतात. साईज ॲक्च्युली हा Amazon आणि Flipkartला पण अवेलेबल आहे, पण सर्व साईजमध्ये अवेलेबल नाही आहे. त्यामुळे ऑफलाईन घ्यावं लागलं. पण ऑफलाईन घेतल्यामुळे काय फायदा होता, जसं की नॉर्मल माझी शू साईज आहे UK8, पण आता हा मी घेतला आहे UK9. कारण की थोडा कम्फर्ट होतो. अदरवाईज सेम 8 घेतला तर हे जरा माझा टोला टच होता, त्यामुळे जरा त्रास होतो. तर एक प्लस साईज घेऊ शकता इन शॉर्ट तुम्ही. यासोबत आम्ही अजून एक हॅमले ब्रँडचा बघितला होता. त्याची पण कॉस्ट एक अराउंड 5,000 होती. पण तो जरा ऑल वेदर आहे. तुम्ही कुठे कॅज्युअल टाईप पण यूज करू शकता. हा एकदम रायडिंगचा लूक देतो आणि माझे शूज घेण्याचा मेन पर्पज हेच होतं, की पूर्ण सेफ्टी पाहिजे. लूकपेक्षा सेफ्टीकडे असेल तर हा सी सर्टिफाईड शूज आहे. जर तुम्ही 4-5 ह्याच्या बजेटमध्ये काही बघत असाल तर खूप कमी शूज अवेलेबल आहे जे सी सर्टिफाईड आहे. म्हणजे तुम्हाला एक सेफ्टी प्रोटेक्शन देणार. तर त्यामध्ये हा शूज तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याची पेअर बघू आपण. तर या शूजचा असा लुक येतो. यामध्ये 2 कलर्स अवेलेबल आहे. इथे जे बघताय तुम्ही आता, इथे ग्रे आहे, याच्याऐवजी एक रेड. तर मी रेडच प्रिफर करणार होतो, पण ॲक्च्युली तो परत 9 साईजमध्ये अवेलेबल नव्हता. तर मग ठीक आहे, आता हा घेतला आहे. आता सध्या आज आपण याला अनबॉक्सिंग करतोय. आता काही राईड्सला आपण याला यूज करू आणि काही राईड्सला यूज केल्यानंतर त्याचा कम्फर्ट वगैरे त्यावरती अजून एक आपण रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवू. तर तोपर्यंत चला बाय. थँक यू.